आपल्या हिंगणघाट विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2 ऑक्टोबर 2025ला रोज गुरुवारला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती काळी सडक हिंगणघाट येथे भव्य दिव्य असा विजयादशमी महोत्सव आयोजित केलेला आहे। त्या प्रित्यर्थ भव्य अशी रावण दहन आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर त्या रावणाची उंची 35 फूट आहे। त्याचसोबत हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक नृत्य, त्याचबरोबर नागपूर येथून कलाकारांचा मंचसुद्धा येणार आहे, त्यांचेसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि त्याचबरोबर भव्य असा फटाका शोसुद्धा आयोजित केलेला आहे। मी सर्व हिंगणघाटवासियांना, हिंदू माता भगिनींना आणि युवक युवतींना विनंती करतो की त्यांनी या विजयादशमी महोत्सवामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपलं हिंदुत्व दाखवावं आणि या कार्यक्रमाचा उत्सवाचा आनंद घ्यावा। ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती आणि दुर्गाबाईतर्फे आम्ही आपणास आवाहन करतो। जय श्रीराम। हिंगणघाटमध्ये विजयादशमीला रावण प्रवृत्तीचा अंत, हिंदू शक्तीचा ज्वालामुखी भडकणार, हिंदू उठ, हिंदू जाग, हिंदू संघटित हो या गर्जनेसह विजयादशमीला हिंगणघाटात हिंदू शक्तीचा भडका उडणार आहे। 2 ऑक्टोबर 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने रावण दहन व शस्त्रपूजनाचा महोत्सव मोठ्या दणक्यात साजरा होणार आहे। होणाऱ्या कार्यक्रमाची वैशिष्ट्यामध्ये 35 फूट रावण दहन, तलवार, त्रिशूळ, भाल्यांचे पारंपरिक शस्त्रपूजन, शालेय व नागपूरच्या कलाकारांचे नृत्य हजारोंच्या संख्येत होणार आहे। या वर्षीचे रावण दहन कृषी उत्पन्न बाजार समिती काळी सडक हिंगणघाट येथे सायंकाळी 5 वाजता होणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य महंत भागीरथी महाराज VHP, परमपूज्य महंत सुरेश शरण शास्त्री महाराज VHP, आमदार समीरभाऊ कुणावार, राजूभाऊ तिमांडे, पंढरीनाथ कापसे यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।